नमस्कार, डिवाइन फ्रेग्रन्स टॅरोमध्ये स्वागत आहे. आपला हायरोफंटचा आज पार्ट 2 आहे. गेल्या वेळी आपण अपराईट मिनिंगपर्यंत सगळा क्लिअर केलेला आहे. आता आपल्याला रिव्हर्स मिनिंग, स्पिरिच्युअल मिनिंग, पर्सनॅलिटी टाईप आणि दुसरं म्हणजे करिअर फायनान्समध्ये, लव्ह रिलेशनशिपमध्ये, स्पिरिच्युअल रिडिंगमध्ये हायरोफंटचा काय अर्थ होतो ते पाहायचं आहे. हेल्थ आणि वेलबिंगमध्ये त्याचा अर्थ काय होतो ते पाहायचं आहे. सो अनेक पॉसिबल हेल्थ इश्यू काय असू शकतात किंवा ऑक्युपेशन्स काय असू शकतात. हा एवढा पार्ट आपला पेंडिंग आहे. बाकी सगळं आपण क्लिअर केलेला आहे. सो रिव्हर्स मिनिंग स्टार्ट करण्या अगोदर मला असं वाटतं मी अपराईट मिनिंग कार्डमध्ये हा गॅप झालेला आहे, त्यामुळे अपराईट मिनिंगची एक क्विक रिव्हिजन मी घेते. एक सिम्पली मी तुम्हाला एक अगदी आउटलाईन सांगते. पूर्वी आपण काय मिनिंग्स पाहिलेत आपल्या अपराईट मिनिंग, म्हणजे कसं रिव्हर्स मिनिंग समजून घेताना तुम्हाला ते जास्त फायदेशीर होईल. सो अपराईट मिनिंगमध्ये आपण सिम्पली एक कीवर्ड्स पाहायचे आहेत या आता. सो हायरोफंटचं अपराईट मिनिंग बघायचं झालं तर फर्स्ट ऑफ ऑल हायरोफंट हे कन्फर्मिटी दाखवतं. कन्फर्मिटी म्हणजे एक ठराविक प्रकारे, एक ठराविक स्टँडर्ड्समध्ये, एक ठराविक चौकटीमध्ये किंवा समाजाने नेमून दिलेले जे काही स्टँडर्ड्स असतात किंवा एक ट्रेडिशनने नेमून दिलेले स्टँडर्ड्स असतात, त्या स्टँडर्डमध्ये वागणारी व्यक्ती म्हणून हायरोफंट आपण ह्याचा विचार करतो. दुसरं म्हणजे एक असंही होतं की गेल्या वेळी मी तुम्हाला उदाहरण दिलं होतं की काही ज्या प्रथा होत्या, पूर्वीच्या परंपरा होता की त्याच्यामध्ये लोकांची गळचेपी व्हायची, कारण काही ते एक परिस्थितीला धरून नसायचं. उदाहरण मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्या काही पूर्वीच्या एक प्रथा होत्या, जसं विवाहाला बंदी होती, पुन्हा एक बालविवाहाची पद्धत होती, पुन्हा विधवा मुंडन ही एक पद्धत होती की एक आपण प्रॅक्टिकली विचार केला तर त्या चुकीच्या आहेत. एक समाजाला चुकीच्या दिशेने एक मार्गस्थ केलेलं आहे त्या प्रथांमुळे, आणि ज्यांनी त्याच्या विरोधात काही काम केलं आहे त्यांना खूप त्रास सहन करावा लागला असं. सो ती जी गळचेपी असते ना, की एक परंपराने सांगितलं म्हणून एखादी गोष्ट करायचीच किंवा एक ठराविक रीतिरिवाज किंवा कर्मकांड करावीच लागतील, हे जे प्रेशर असतं एक समाजाचं किंवा एक धार्मिक गोष्टींचं, त्याच्यामुळे काय होतं, काही वेळा एक स्वतःच्या भावना दुखावल्या जातात किंवा एक गळचेपी होते. ती जी एक इमोशनल कंडिशन आहे ना, ती हायरोफंटने दाखवली जाते की काही वेळा एखाद्या परिस्थितीमध्ये आपली गळचेपी होते. असं जेव्हा असं काही वेळा दिसून येतं, म्हणजे जर एक समोरच्या व्यक्तीचा प्रश्न जसा असेल रिडिंगप्रमाणे आणि आजूबाजूचे कार्ड्स त्याला पूरक असतील, तर एक तो अर्थ आपण काढू शकतो की या व्यक्तीची गळचेपी किंवा ही व्यक्ती जर ती रिप्रेझेंट करत असेल, ज्याचं रीडिंग असेल त्याला, ती कोणाला तरी तसं प्रेशराईज करते किंवा मनाविरुद्ध वागायला लावते असं. सो एक प्रकारची कन्सिल्डमेंट म्हणतात ना, दाबून टाकणे, एखाद्या गोष्टी भावना दाबून टाकणे, हे हायरोफंटचा अर्थ होतो. दुसरं म्हणजे एक एखाद्या प्रवाहाला किंवा लोकांना किंवा एखाद्या समोरच्या व्यक्तीला चुकीच्या मार्गाने घेऊन जाणे किंवा त्याच्यापासून सत्य लपवून ठेवणे, किंवा या व्यक्ती ती जी कोणी जातक आहे त्या व्यक्तीपासून काही गोष्टी लपवून ठेवल्या जात आहेत असं म्हणता येईल, किंवा त्याला एखाद्या चुकीच्या मार्गाने वळवलं जात आहे असाही एक अर्थ होतो. दुसरा म्हणजे त्यानंतर आपण बघूया की हे मी तुम्हाला सांगितलं की एक सत्य लपवलं जातं. मग भले तो जो जातक असेल त्याच्या भल्यासाठी असेल, तो एखादं सत्य लपवू पाहतोय, किंवा मग त्याच्यापासून एखादं सत्य लपवलं जात आहे, असं आपण दोन्ही बाजूने अर्थ घेऊ शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे हायरोफंट हे कार्ड येईल तेव्हा असं समजायचं का हायरोफंट हे इन्स्टिट्यूशन दाखवतं. कुठली संस्था, मग ती धार्मिक संस्था असू दे, गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन असू दे, मोठ्या मोठ्या कंपन्याज असू देत, सगळ्या प्रकारच्या संस्था, अगदी कोऑपरेटिव्ह सोसायटी असू दे किंवा आपल्या ज्या कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी असतात त्यासुद्धा, की त्या एक नियमांच्या चौकटी, त्यांच्याकडे काहीतरी रूल्स आणि रेग्युलेशन्स असतात की ते तिकडे राहणाऱ्या लोकांना किंवा तिथे काम करणाऱ्या लोकांना ते फॉलो करावं लागतात. म्हणून कुठलीही जी एखादी इन्स्टिट्यूशन की त्याला हायरॅर्की आहे, स्टेप बाय स्टेप,
हायरार्की आहे. आणि दुसरं म्हणजे इवन हाऊसिंग सोसायटीमध्ये सुद्धा तुम्ही बघितलं सेक्रेटरी असतात किंवा आणखीन कोणी खजिनदार असो, हे ते तो अशी एक हायरार्की असते, एक पॅनल असतं आणि रूल्स अँड रेग्युलेशन्स असतात की ते जाणीवपूर्वक फॉलो करावेच लागतात प्रत्येकानं, त्याच्याशी संबंधित असलेल्या लोकांना. सो इन्स्टिट्यूशन, मग ती धार्मिक संस्था असली सुद्धा, मोठी मोठी मंदिरं असतील, त्यामध्ये सुद्धा एक ऑर्गनायझेशन असते, सगळ्या गोष्टींवरती एक कंट्रोल असते, ऑथॉरिटी असते. सो त्यासुद्धा संस्था आहे हायरोफंट दाखवतं. दुसरी गोष्ट म्हणजे आपण असं समजायचं हायरोफंट हे कार्ड जेव्हा रिडिंगमध्ये येईल तेव्हा एखादी कुठली तरी ऑर्थोडॉक्स पारंपरिक जुळ्या वर्णाची एखादी इन्स्टिट्यूशन पॉवरमध्ये आहे असा आपण अर्थ घेऊ शकतो. दुसरा असा एक आपण म्हणू किंवा मग जे काही मॅटर असेल, जे काही रिडिंग असेल ते त्या इन्स्टिट्यूशनशी कन्सर्न असेल किंवा त्या इन्स्टिट्यूशनचा काही रोल असणार आहे त्या रिडिंगमध्ये, त्या जातकाच्या संबंधात असं आपण म्हणू शकतो. किंवा तो जो जातक असेल ज्याचं आपण रिडिंग करतो आहे तो त्या ऑर्गनायझेशनशी संबंधित असेल किंवा तिथे काम करत असेल असं आपण म्हणू शकतो. किंवा तो त्याचा लीडर असू शकतो, कारण हायरोफंट ही एक ऑथॉरिटी आहे, उच्च पदस्थ अथॉरिटी आहे, हा एक अर्थ होतो. दुसरा म्हणजे काय माहिती आहे का, हायरोफंट हे एक अशी ऑथॉरिटी आहे की जिचं ती डिवाईनशी कनेक्टेड आहे. कारण ही जे धर्मगुरू आहेत ना, हे धर्मगुरू काय सहजपणे झालेले नाही आहे. त्यांनी फार मोठ्या कष्टाने सगळ्या गोष्टी मिळवलेल्या आहेत, अचीव केल्या आहेत आणि मनावरती एक कंट्रोल ठेवलेलं आहे. त्यांच्या कॉन्शियस मनावरती कंट्रोल ठेवलेलं आहे, अनकॉन्शियस मनांचं कनेक्शन त्यांना मिळालेलं आहे, एक डिव्हिनिटीचं कनेक्शन मिळालेलं आहे. सो ही जी ऑथॉरिटी आहे ना की ही एक डिवाईन ऑथॉरिटी आहे असं आपण म्हणू शकतो. एक होली फिगर म्हणता येईल किंवा एक धार्मिक एक मोठं प्रस्थ सोसायटीमधलं अशी ही हायरोफंट रिप्रेझेंट करतं. दुसरं आपण हायरोफंट म्हणून सपोर्ट करतो. आता एखाद्या गुरूंकडे आपण गेलो तर गुरु सपोर्ट करतात आपल्याला, सगळ्या बाजूने आपलं दुःख ऐकून घेतात. सो हायरोफंट हे हिअरिंग अ गुड लिसनिंग क्वालिटी हे हायरोफंट दाखवतं की समोरच्या व्यक्तीचं म्हणणं ऐकून घेणं, त्याला इमोशनल सपोर्ट देणं, मोरल सपोर्ट देणं. सो सपोर्ट हा एक कीवर्ड आहे हायरोफंटचा. दुसरा म्हणजे गुड लिसनिंग हा एक हायरोफंटचा कीवर्ड आहे. दुसरं म्हणजे एक हायरोफंट ही व्यक्ती अशी आहे की तिने स्वतःचं अस्तित्व ओळखलेलं आहे, स्वतःचं एक लाईफ पर्पज तिला कळलेलं आहे त्या व्यक्तीला. कारण ती कॉन्शियस, सबकॉन्शियस आणि सुपर कॉन्शियस या दोन्ही रिल्मशी कनेक्टेड आहे. कारण त्यांची ती उपासना आहे, एक मंत्र उपासना असेल, योग असेल, त्यांनी ते एक कुंडलिनी रायझिंग असेल, त्यांनी त्या गोष्टी सगळ्या अचीव केलेल्या आहे. सो सेल्फ रिअलायझेशन आहे. सो एखाद्या गोष्टीमध्ये आपल्याला जर आपला लाईफ पाथ माहीत असेल की या व्यक्तीने एक सेल्फ रिअलायझेशन केलेलं आहे असं आपण म्हणू शकतो रिडिंगमध्ये, किंवा त्याबाबत ती इन्फॉर्मेशन आपल्याला मिळू शकते. एक दुसरा हायरोफंट हे एक्सपॅन्शन दाखवतं. कारण काय माहिती आहे का, ही व्यक्ती आहे ना ही एक उच्च पदस्थ आहे, उच्च पदस्थ हायर अथॉरिटी आहे. सो ही इथे जाण्यासाठी त्यांनी स्वतःला स्वतःची ग्रोथ केलेली आहे, एक्सपॅन्शन केलेलं आहे. त्यांनी एक पहिल्यांदा आपल्या चेतन मनावरती कंट्रोल घेतलेला आहे, नंतर अवचेतन मनावरती कंट्रोल घेतला, नंतर सुपर कॉन्शियसशी जुळलेलं आहे. सो स्टेप बाय स्टेप त्यांनी एका प्रोसिजर फॉलो करून ठराविक पद्धतीने स्वतःचं एक्सपॅन्शन केलेलं आहे. त्यामुळे हायरोफंट याचा एक कीवर्ड हा एक्सपॅन्शन हा आहे. दुसरं म्हणजे आपण हायरोफंट म्हणून एक स्पिरिच्युअल व्हॅल्यूज एखाद्या व्यक्तीला हे जर हे रिप्रेझेंट करत असेल तर त्या व्यक्तीकडे एक ठराविक स्पिरिच्युअल व्हॅल्यूज आहे, स्पिरिच्युअल बिलीफ सिस्टीम आहे असं आपण म्हणू शकतो. दुसरं एक गोष्ट आपण असं म्हणू शकतो की हायरोफंटचं कार्ड आल्यानंतर तुम्हाला स्पिरिच्युअली काहीतरी विजडम मिळवणं गरजेचं आहे, स्पिरिच्युअल एक अध्यात्माच्या मार्गाने तुम्ही जाऊन काहीतरी करणं गरजेचं आहे असं आपण त्याचा अर्थ घेऊ शकतो. दुसरं म्हणजे एक तुमचं मन आणि एक तुमचं एक स्पिरिट म्हणता येईल, यामध्ये एक तुमचं इंटिग्रेशन आणणं आणि एक हायर कॉन्शियसनेसशी कनेक्ट होणं गरजेचं आहे असा आपण एक अर्थ घेऊ शकतो. दुसरं हायरोफंट ही अशी व्यक्ती आहे की जी आपण म्हणता येईल की हे एक शिक्षण दाखवतं. हायरोफंट म्हणजे शिक्षण, नॉलेज, विजडम रिप्रेझेंट करतं कुठल्याही प्रकारचा. दुसरं म्हणजे एक
हायरोफंट हे कार्ड आल्यानंतर तुम्ही असं म्हणू शकता की तुम्ही हायर एज्युकेशन घेण्याची लर्निंग मुळात शिक्षण हे दाखवतं. सो तिथे तुम्ही एक हायर पाथ फॉलो करणं गरजेचं आहे. एक शिक्षण शिकत राहणं गरजेचं आहे, काहीतरी लर्न करत राहणं गरजेचं आहे, असं आपण म्हणू शकतो. दुसरं म्हणजे एक हायरोफंट ही एक नम्रता आहे. गुरुच्या अंगी ही नम्रता असते. सो तो एक गुण आपण हायरोफंटवरून सांगू शकतो की ही नम्र व्यक्ती. एखाद्याची पर्सनॅलिटी जेव्हा डिस्कस करायची असेल तेव्हा हायरोफंट हे नम्रता हा गुण दाखवतो. दुसरं कुठल्याही प्रकारचं शिक्षण लिची लर्निंग वगैरे तुम्हाला सांगितलं. दुसरं ही एक गुड लिसनर आहे की ते अनुयायींचं सगळं म्हणणं ऐकून घेणं, त्यांची दुःख ऐकून घेणं. सो गुड लिसनर मग कुठलीही ऑथॉरिटी असेल, कुठल्याही इन्स्टिट्यूशनमधला जेव्हा बॉस असेल तर तो काय करतो, आपल्या एम्प्लॉईजच्या सगळ्या गोष्टी ऐकून घेतो. जर तो अपराईट हायरोफंट असेल तर. रिव्हर्स असेल तर तो बॅड लिसनर आहे. तो स्टाफचं ऐकून घेत नाही, तो स्वतःचे गोष्टी त्यांच्यावरती लादतो, असा त्याचा अर्थ होतो. तर आपण रिव्हर्समध्ये नंतर बघू. दुसरं हायरोफंट काय माहिती का, एक अर्थ असाही आहे की तुम्ही कुठल्या तरी एका डिफिकल्ट परिस्थितीमधून सिच्युएशनमधून जात आहे किंवा एखादी भीतीदायक सिच्युएशनमधून जात आहे. आता हा अर्थ का होतो याचा, तर ह्या पोझिशनला येईपर्यंत मी म्हटलं ना, हायरोफंट ही व्यक्ती ही सुपर कॉन्शियसशी कनेक्टेड आहे. हे कनेक्शन कधी मिळतं, मुळात आपल्या अंतर्मनाचं कनेक्शन आपल्याला कधी मिळतं, जेव्हा आपण एक योग साधतो आणि आपली एक स्पिरिच्युअल लेवल एक वाढवतो. म्हणजे कुठेतरी म्हणा, आता तुम्हाला जर माहीत असेल तर काही योग जे आहेत, जसं कुंडलिनी योग म्हणा किंवा इतर काही, ते कठीण आहेत साधणं, किंवा त्याच्या आसन पद्धती आहे, ते ठराविक आपल्याला त्या श्वास प्रश्वास याच्यावरती नियंत्रण असणं गरजेचं आहे. मनावरती नियंत्रण गरजेचं असतं. पुन्हा एक ठराविक पोश्चर घ्यावं लागतं. सो ते काही योग आहेत ना, हे कठीण आहेत. म्हणजे जर ते चुकीच्या पद्धतीने जर आपण हे, तर त्याचे उलटे परिणाम होऊ शकतात. सो कुठल्याही कठीण परिस्थितीतून जाऊन काहीतरी काहीतरी मोठं मिळवण्यासाठी एखाद्या डिफिकल्ट सिच्युएशनमधून जाण्याची तयारी असणं, किंवा तुम्ही एका भीतीदायक सिच्युएशनमधून जाताय, हा अर्थ. म्हणून हा अर्थ हा हायरोफंट लावतो की तुम्ही एखाद्या भीतीदायक किंवा डिफिकल्ट सिच्युएशनमधून जात आहात, असा एक अर्थ या कार्डचा होतो. आता दुसरा विचार केला ना, एक मिनिट मी जरा वॉटर ब्रेक घेते. दुसरं म्हणजे आता तुम्ही असं बघा, मंदिरामध्ये सगळे जे भटजी असतात, गुरु असतात, हे सगळे हायरोफंट आहेत. आता तुम्ही मंदिरामध्ये असं समजा की एखादं दीक्षा घेत आहे एखाद्या गुरूंची. म्हणजे गुरु काय करतायत की तुमचं फिजिकल आणि स्पिरिच्युअल युनियन करतायत, तुम्हाला एक अध्यात्माशी जोडतायत. ते तुम्हाला दीक्षा देत आहेत. म्हणजे काय, तुमचा फिजिकल रेल्म आहे, तुम्ही आता सध्या फिजिकल रेल्ममध्ये आहात, भौतिकदृष्ट्या सगळ्या गोष्टी आहेत तुमच्या, पण तुम्हाला तुमच्या अध्यात्माशी जोडता, एक स्पिरिच्युअल जी बॉडी आहे त्याच्याशी तुमची युनियन करून देतात, म्हणजे तुम्हाला दीक्षा देतात. तीच जर भटजी किंवा ते गुरु जर एखाद्या लग्न मंडपामध्ये जेव्हा दोन व्यक्तीचं लग्न, नवरा नवरींचं लग्न लावून देतात, तेव्हा ते काय करतात की एक दोघांना एक भौतिकदृष्ट्या एका युनियनमध्ये आणतात, एका नवीन रिलेशनशिपमध्ये आणतात. सो ह्या कार्डचा एक काही वेळा अर्थ लग्न हा असा होतो, मॅरेज सिस्टीम असा होतो. कारण इथे तुम्हाला चित्रामध्ये दोन व्यक्ती दिसत आहेत समोर आणि हे गुरु आहेत. सो काही वेळा याचा अर्थ लग्न, मॅरेज असा होतो. दुसरं म्हणजे काही वेळा ह्या कार्डचा अर्थ असा होतो की अचानकपणे तुम्ही एखाद्या अध्यात्माच्या मार्गाने गेलात. म्हणजे कालपर्यंत एखादी व्यक्ती सूटबुटामध्ये दिसते आणि अचानक तुम्हाला काही दिवसानंतर असं दिसलं, अरे ही भगव्या कपड्यामध्ये आहे. म्हणजे एक आयुष्यामध्ये एक ट्रान्सफॉर्मेशन झालं, अचानकपणे पूर्ण अध्यात्माच्या मार्गाने एखादी व्यक्ती गेली. सो ते हायरोफंट दर्शवतं. दुसरं म्हणजे एक मी तुम्हाला आता म्हटलं की लग्नाच्या ठिकाणी दोन व्यक्तींचं युनियन करून देणं, किंवा मग एका मंदिरामध्ये एखाद्याला दीक्षा देणं आणि त्यांचं स्पिरिच्युअल आणि फिजिकल युनियन करून देणं, या दोन्ही गोष्टी हायरोफंट ॲज अ प्रिस्ट दाखवतं.
दुसरं ही लग्न व्यवस्था ही हायरोफंट दाखवतं. दुसरं एक तुमच्या आपण असं म्हणू शकतो की तुमच्या एक कुठल्याही धार्मिक कल्पना हा एक कीवर्ड आहे हायरोफंटचा. धार्मिक कल्पना, धार्मिक बिलीफ सिस्टीम तुमची. दुसरं म्हणजे हायरोफंट कुठलाही धर्म असू दे, सगळ्या प्रकारच्या ट्रेडिशन्स हे हायरोफंट दाखवतो, कुठल्याही धर्माच्या ट्रेडिशन्स. ओके. दुसरं म्हणजे कुठल्याही संस्था, मी तुम्हाला मगाशी म्हटलं ना, कुठल्याही संस्था ज्या एका स्ट्रक्चरमध्ये काम करतात, ऑर्गनाईज पद्धतीने काम करतात, तिथे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहे, तिथे ऑथॉरिटी आहे. सो कुठल्याही प्रकारची संस्था, मग त्या रिलिजियस एस्टॅब्लिशमेंट असू दे किंवा कुठल्याही मॅरेजची संस्था असेल जिथे लग्न जुळवली जातात तिथे, किंवा एखाद्या मोठ्या ऑर्गनायझेशन्स आहेत की त्या रूल्स आणि रेग्युलेशन्सच्या ह्याच्यामध्ये, किंवा मग गव्हर्मेंट ऑर्गनायझेशन्स, गव्हर्मेंट डिपार्टमेंट किंवा त्या गव्हर्मेंट सरकारी अधिकारी, हायर ऑथॉरिटी, किंवा तुम्ही म्हणा हॉस्पिटल्स, किंवा मग एज्युकेशनल संस्था ज्या आहेत त्या सगळ्या एज्युकेशनल संस्था, चर्चेस, मंदिरं, किंवा जी नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स असतात, चॅरिटीवरती असतात काम करणारी, ती सगळी मोठ्या मोठ्या लार्ज कंपनीज किंवा कॉर्पोरेशन्स असतात, किंवा एखादी आपली दुसरं म्हणजे ते हे पण असतात ना काही आपल्या सोसायटीज, रेसिडेन्शियल सोसायटीज, हे सगळे हायरोफंट आहेत. कारण ते पण सोसायटी काय रूल्सवरती चालतं ना असं. दुसरं म्हणजे हायरोफंट हे कार्ड असं दाखवतं की तुम्ही तुमच्या मनाचा, इमोशन्सवरती तुमच्या मनाचा कंट्रोल आहे, तुमच्या इमोशन्स, भावनांवरती तुमचा कंट्रोल आहे, ही गोष्ट हायरोफंट दाखवते. दुसरं एक म्हणता येईल की तुम्ही एक जे म्हणता ना की धर्माचं जे बाह्य स्वरूप आहे ना, धर्माचं बाह्य स्वरूप म्हणजे काय, तुम्ही रिच्युअल्स फॉलो करताय, एखादी गोष्ट सेरिमनी करताय, कर्मकांड, होम, हवन, या सगळ्या गोष्टींना महत्त्व देणे. कारण हायरोफंट ही ऑर्थोडॉक्स व्यक्ती आहे, जी पूर्वीच्या परंपरांना काटेकोरपणे पाळणारी, कर्मकांड करणारी एखादी ब्राह्मण व्यक्ती असेल तर ती हायरोफंट रिप्रेझेंट करते. सो तुम्ही ह्या आउटर फॉर्म ऑफ जे रिलिजन्स आहेत, जो एक धर्माचा एक बाह्य स्वरूप जे आहे ना, त्याला तुम्ही जास्त महत्त्व, त्याला जास्त प्रिफरन्स आहे हायरोफंटचं कार्ड आहे म्हटल्यानंतर. दुसरं आपण असं म्हणू की कुठल्याही गोष्टीला सोशल अप्रुव्हलची गरज आहे. कारण हायरोफंट काय आहे की एका चौकटीमध्ये काम करणारे आहेत. सो कुठल्याही गोष्टीला तुमच्या एक अप्रुव्हल असणं, ऑथॉरिटीचं अप्रुव्हल असणं गरजेचं आहे, असं हायरोफंट दाखवतं. की म्हणजे त्या रूल्स अँड रेग्युलेशनच्या चौकटीमध्ये तुमचे सगळ्या त्या नियमांमध्ये तुमचं जे काही वागणं असेल किंवा काय असेल ते असायला हवं, किंवा त्याचं एक इम्पॉर्टन्स आहे, सोशल अप्रुव्हलचं इम्पॉर्टन्स दाखवतं हायरोफंटचं कार्ड. हायरोफंट हे आता इथे दोघंजण त्यांचे अनुयायी पण आहे. सो तुम्ही हायरोफंट हे ग्रुप मेंबरशिप दाखवतं की तुम्ही कुठल्या तरी ग्रुपचा, एखाद्या इन्स्टिट्यूशनचा भाग होणं गरजेचं आहे, तुम्ही एक सोशल होणं गरजेचं आहे. ही एक गोष्ट हायरोफंट हे कार्ड दाखवतो. दुसरं असंही दाखवतं की हायरोफंट हे कार्ड आलं आहे म्हणजे तुमच्या बाबतीत न्याय होणार आहे, एक सगळ्या बाजू तुमच्या व्यवस्थित ऐकल्या जाणार आणि तुमच्या बाबतीत सर्वतोपरी न्यायच होणार. कारण इथे अन्यायाला हे ना, मग कुठल्याही मंदिरात किंवा धार्मिक ठिकाणी अन्याय होऊ शकत नाही. सो हायरोफंट म्हणण्याचं कार्ड हे गुड जजमेंट दाखवतं. ओके. दुसरं म्हणजे हायरोफंट ही अशी व्यक्ती आहे की ती एक सुजाण आहे, एक उच्च शिक्षित आहे, सुजाण आहे आणि ज्याच्यावरती विश्वास ठेवू शकतो. अशी कुठलीही व्यक्ती की जी आपल्याला कुठल्याही सिच्युएशनमध्ये गायडन्स करू शकते. मग एखादी ती शिक्षक असू शकते, मेंटर असू शकते, किंवा आपल्या समाजामध्ये अशी एखादी व्यक्ती की जिने हे स्टेटस मिळवलेलं आहे की तिच्याकडे आपण जाऊन आपले प्रॉब्लेम सांगू शकतो आणि आपल्याला त्याच्यावरती गायडन्स मिळणार. अशी एखादी व्यक्ती जी हायरोफंट रिप्रेझेंट करते. हायरोफंट कार्ड हे जेव्हा कधी रीडिंगमध्ये येईल तेव्हा ते असं दाखवतं की तुम्ही जे काही आहे ना, स्पिरिच्युअल व्हॅल्यूज आहे, तुमच्या अध्यात्माच्या धार्मिक एक जे प्रिन्सिपल्स आहेत ते तुम्ही फॉलो करणं, स्ट्रिक्टली फॉलो करणं गरजेचं आहे.
असं एका ठराविक पद्धतीने तुम्ही हे केलं आणि तुम्हाला तर ते माहीत नसतील तर तुम्ही त्याचं ज्ञान एखाद्या मेंटरकडून किंवा टीचरकडून किंवा कोण गाईड असेल तर त्यांच्याकडून ते ज्ञान मिळवणं गरजेचं आहे. सो दुसरा हायरोफंट ही व्यक्ती आपलं ज्ञान हे दुसऱ्याला देते. सो एखादं नॉलेज असेल तर ते दुसऱ्याला का आपल्याला असं दिसतं काही समाजामध्ये आपल्या आजूबाजूला असलेल्या कुठल्याही वर्क लेवलला सुद्धा काही व्यक्तींचा एक ॲटिट्यूड असतो की त्यांना सतत एखाद्याला आपल्याकडचे जे काही ज्ञान असेल ते द्यायची सवय असते. म्हणजे जे काही प्रत्येक वेळी हेल्प करायची समोरच्या व्यक्तीला कुठल्याही अडचणीच्या मध्ये की एखादी व्यक्ती अशी बरेचदा आपल्याला आजूबाजूला आढळते की तिच्याकडे बरंच नॉलेज असतं आणि वेळोवेळी त्यांचा एक ॲटिट्यूड असतो की आपलं हे नॉलेज कोणाला तरी दुसऱ्याला द्यावं, दुसऱ्याला काहीतरी मदत होईल त्याची. सो ती अशा प्रकारची व्यक्ती ना ती हायरोफंट रिप्रेझेंट करतं. दुसरं म्हणजे हायरोफंट ही अशी व्यक्ती आम्ही गेल्या लेक्चरमध्ये पण सांगितलेलं आहे. एक पूर्वीचा जर आपण एशियन टाईमचा जर विचार केला तर जेव्हा एखादा राजा एखादा प्रांत जिंकून घेतो त्यानंतर मग तिकडच्या जनतेच्या तिथे तो रूल करायला सुरुवात करतो. सो तिकडच्या जनतेच्या सोयीसाठी तो बऱ्याच गोष्टी निर्मिती करतो. सो शाळा किंवा कॉलेज, धार्मिक संस्था, एक मंदिरं बांधणं, देवळं बांधणं आणि मग तिथे काही व्यक्ती ह्या तिथे त्या ऑथॉरिटीज नेमल्या जातात. सो त्या ऑथॉरिटीज आहेत ह्या हायरोफंट की आता त्यांना एम्पररच्या सांगण्याप्रमाणे किंवा एम्पररने जे सेट केले आहेत रूल्स अँड रेग्युलेशन्स हे जे राजाने सेट केलेले आहेत त्या रूल्स अँड रेग्युलेशनच्या चौकटीत त्यांना तिथे वावरायचे असं. सो इतर कुठल्याही इन्स्टिट्यूशनमध्ये तुम्ही बघाल एखादी शिक्षक जरी असला, एखाद्या गव्हर्मेंट संस्थेमधला एखादा शिक्षक असेल शिक्षण संस्थेमधला तर तो सुद्धा ते रूल्स अँड रेग्युलेशन त्या गव्हर्मेंटचे जे आहेत रूल्स अँड रेग्युलेशन ते घेऊन तो वागत असतो किंवा एक काम करत असतो. सो इथे तुम्हाला हे हायरोफंट आणि एम्परर ह्याचं कनेक्शन तुम्हाला दिसेल की तिथे एक हायर अथॉरिटी आहे, कोणतरी गव्हर्मेंट ऑर्गनायझेशन गव्हर्मेंट आहे आणि त्यांच्या अंडर त्यांच्या नियमाप्रमाणे त्यांचे शिक्षक काम करत आहे किंवा काय. सो असं हे कनेक्शन आहे. सो हायरोफंट ही व्यक्ती ही एम्पररने आखून दिलेल्या नियमाप्रमाणे लॉजप्रमाणे एक काम करते. दुसरं ही एखादी व्यक्ती अशी आहे की जी एखादा स्पोक पर्सन असू शकेल की जे आपल्याकडचं ज्ञान आहे ते एक जे काही गूढ ज्ञान असेल ते एक सहज शब्दात लोकांना कळेल की ज्यांना ते ज्ञान तसं डायरेक्टली डिकोड करता येणार नाही अशा लोकांना ते प्रॉपरली डिकोड करणं. मग एखादी हायर लर्निंग घेतलेली एखादी व्यक्ती असेल, खूप काही शिकलेली व्यक्ती असेल, मग कुठल्याही फॅकल्टीमधली खूप काही शिकलेली व्यक्ती आणि ती ॲज अ स्पोक पर्सन आपलं ज्ञान इतरांना देते एक सोप्या भाषेमध्ये इफेक्टिव्ह एक ट्रान्सलेट करते असं म्हणा तुम्ही, तर ती व्यक्ती हायरोफंट रिप्रेझेंट करते. सो हे आता आपले अपवर्ड मिनिंग झाले, एक थोडीशी रिव्हिजन केली आपण, फास्ट रिव्हिजन. आता आपण रिव्हर्स मिनिंग बघूया. आता अपवर्ड मिनिंग कळल्यामुळे म्हणजे एक कानावर गेल्यानंतर तुम्हाला आहे ना रिव्हर्स मिनिंग पटकन कळून जाईल. आता काही गोष्टी आहेत ना, मी तुम्हाला म्हटलं ज्या अपवर्डमध्ये असतात त्या रिव्हर्स झाल्या ना की त्यांची एक सिव्हिअरिटी वाढते, कडकपणा वाढतो थोडा, ओके, रफनेस वाढतो. सो कट्टरपणा जो आहे ना, हायरोफंट हे एका नियमामध्ये काम करणारे आहेत, पण तो पूर्वी काळचे कट्टर ब्राह्मण की ते त्या समोरच्याचं म्हणणं किंवा त्यामध्ये एक बस नियम फॉलो करायचे म्हणजे करायचेच, त्या ट्रेडिशन्स आहेत ते फॉलो करायचे. तो जो कट्टरपणा जो होता ना पूर्वीच्या काळी काही कट्टर ब्राह्मण होते किंवा काही, तर ते रिव्हर्समध्ये हायरोफंट दाखवतो की तिथे समोरच्याच्या भावनांना किंमत नाही, तुम्ही ट्रेडिशन फॉलो करायच्या म्हणजे करायच्या असं. दुसरा एक अर्थ असा होतो की हायरोफंट ही व्यक्ती अशी आहे की एखादी कुठलीही हायर ऑथॉरिटी एखाद्या संस्थेतली किंवा काय की ती समोरच्याचं म्हणणं ऐकून घेते, त्यांना गाईड करते किंवा काय. तर एखादा करप्ट ऑफिशियल असेल तर तो रिव्हर्स हायरोफंट दाखवतो.
रिव्हर्स हायरोफंट करप्ट ऑफिशियल दाखवतो की तो त्याच्या कामाशी हे नाही आहे, काय म्हणतात त्याला, एक मिनिट सॉरी. सो करप्ट ऑफिशियल दाखवतं. दुसरं म्हणजे एखाद्याला मी तुम्हाला म्हटलं ना कट्टरपणा, की एखाद्या गोष्टी आहेत ना हे जाणीवपूर्वक समोरच्याला जबरदस्तीने मानायला लावणं किंवा त्या मार्गाने वळवणं हे दाखवतं. दुसरं म्हणजे एखादी शिक्षक असेल किंवा मेंटर असेल की त्यांनी एक स्वतःहून तो हे एक ज्ञान देणं, एखाद्याला शिकवणं, एखाद्याला ज्ञान देणं हे एक उदात्त कार्य आहे. पण समजा एखादी व्यक्ती ते फक्त स्वार्थासाठी करते असेल, काहीतरी फक्त स्वतःला अचीव करण्यासाठी, मग त्यामध्ये जास्तीत जास्त स्वतःचा फायदा काढण्यासाठी काही करत असेल, तर ती व्यक्ती रिव्हर्स हायरोफंट दाखवतं की तिथे एक मोरल प्रिन्सिपल्स नाही आहेत. लॅक ऑफ मोरल प्रिन्सिपल्ससुद्धा हायरोफंट दाखवतो. दुसरं म्हणजे हायरोफंट ही व्यक्ती अपवर्डमध्ये ऑर्थोडॉक्स आहे, परंपरा पाळणारी, हा जुन्या वळणाची व्यक्ती. रिव्हर्समध्ये काय होतं, ती नाही आहे तशी, तिला थोडंसं एक आधुनिकपणा आहे त्या व्यक्तीमध्ये. रिव्हर्समध्ये आलं म्हणजे ती पूर्वी परंपरांना तेवढंसं महत्त्व देणारी नाही आहे, एक आधुनिकतेचा जास्त शिरकाव आहे त्यांच्या मनामध्ये असं आपण म्हणू शकतो. किंवा त्या रिव्हर्स हायरोफंटमध्ये आपण हे रिव्हर्सच काढूया म्हणजे तुम्हाला ते अंदाज येईल. रिव्हर्स हायरोफंटमध्ये एखाद्या व्यक्तीवरती विश्वास ठेवण्यासारखा नाही आहे असा त्याचा अर्थ. दुसरं म्हणजे ती व्यक्ती प्रॉपर लीड करू शकत नाही आहे, लिडरशिप हा गुण त्या व्यक्तीमध्ये नाही आहे असा एक अर्थ होतो. दुसरं हे काळ आहे ना, एखादी चुकीची धार्मिक व्यक्ती असेल, म्हणतात ना की बॅड गुरु म्हणता येईल, ती दाखवते की ती समोरच्या व्यक्तीला, आपल्या अनुयायींना एक चुकीच्या मार्गाला, एक चुकीच्या धार्मिक संकल्पना फॉलो करायला भाग पाडते असं म्हणता येईल. दुसरं म्हणजे कामाच्या ठिकाणी जर हे हायरोफंटचं काळ आलं रिव्हर्समध्ये, तर त्या इन्स्टिट्यूशनला पुन्हा एक रिस्ट्रक्चर करायची गरज आहे. रिस्ट्रक्चर करणं गरजेचं आहे, कारण की आता एक प्रॉपर स्ट्रक्चरमध्ये ऑर्गनाईज पद्धतीने नाही आहे, कारण मुळात हायरोफंटचा अर्थ हा ऑर्गनाइज इन्स्टिट्यूशन आहे. सो रिव्हर्समध्ये तुम्ही ऑर्गनाईज नाही आहे, तुम्हाला रिकन्स्ट्रक्शनची गरज आहे, रिस्ट्रक्चरिंगची गरज आहे असा त्याचा अर्थ होतो. रिव्हर्स हायरोफंट हे पुअर ॲडवाईस दाखवतं, तुम्ही तुमच्यावरती विश्वास ठेवण्यासारखा नाही आहे किंवा या व्यक्तीवरती, असं की व्यक्ती प्रॉपर ॲडवाईस देत नाही आहे किंवा त्यांचे डिसिजन्स रॉंग आहेत, जजमेंट चांगला नाही आहेत, रॉंग डिसिजन्स आहेत. किंवा एक असं म्हणता येईल की ती व्यक्ती नवीन, आता हायरोफंट ही ऑर्थोडॉक्स आहे, मुळात अपवर्ड हायरोफंट ही ऑर्थोडॉक्स आहे. सो रिव्हर्समध्ये तुम्ही नवीन आयडियाज तुमच्या आयुष्यात आणून पाहताय किंवा फॉलो करताय, तुम्ही त्यासाठी ओपन आहात, मीन्स नवीन गोष्टी स्वीकारण्यासाठी एक तुमच्या मनाची तयारी आहे, एक अनकन्व्हेन्शनलपणा आहे असं म्हणता येईल. दुसरं म्हणजे हे कार्ड आपण रिव्हर्स हायरोफंट हे इन्व्हेंटरचं कार्ड दाखवतं. म्हणजे बघा, ते का हिप्पी लोक असतात, हां, असे फिरत राहणारी असतात, काही ना काही नव्या प्रदेशांमध्ये जाऊन हे किंवा ते हे फॉलो करत नाहीत, काही एखाद्या नियम फॉलो करत नाहीत, कुठल्या बाबतीचे कुठले कल्चर्स फॉलो करत नाहीत हिप्पी लोक. तशा प्रकारचे इन्व्हेंटर लोक रिव्हर्स हायरोफंट दाखवतो. दुसरं आपण असं म्हणू शकू की रिव्हर्स हायरोफंटमध्ये एखादी व्यक्ती सुपरस्टिशन्स असतात ना, अंधश्रद्धा, तुम्ही अंधश्रद्धा तर फॉलो करत नाही आहेत ना, या गोष्टीचा विचार करा असं आपण रिव्हर्स हायरोफंटमध्ये सांगू शकतो. रिव्हर्स हायरोफंटमध्ये तुम्ही स्वतःच्या पर्सनल बिलीफ, स्वतःच्या कल्पना वापरता एखाद्या गोष्टींमध्ये, जरुरी नाही एक नियमामध्ये असेलच असं. रिव्हर्स हायरोफंट फ्रीडम दाखवतं, स्वातंत्र्य, विचारांचं स्वातंत्र्य दाखवतं.
दुसरं म्हणजे तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये सॉरी रिव्हर्स हायरोफंटचा त्यातल्या त्यात पॉझिटिव्ह अर्थ जे घ्यायचं झाला ना, तर आपण असं आधी म्हणू शकतो की एक तुम्ही तुमचे स्वतःचे गुरु आहात. तुम्हाला कुठल्याही बाहेरच्या ज्ञानाची किंवा कुठल्याही एक्सटर्नल सोर्सेसची गरज नाही आहे. तुमचं विजडम हे तुमच्यामध्येच आहे, स्वतःमध्येच आहे, असा एक अर्थ होतो. तो त्यातल्या त्यात पॉझिटिव्ह आहे, जरी रिव्हर्स असला तरी, असं आपण म्हणू शकतो. दुसरं रिव्हर्स हायरोफंट ही एखादी म्हणतात ना, एखादी बंडखोर व्यक्ती असेल, एखादी बंडखोर युवक आहे जो कुठल्याही गोष्टीला, नियमांविरुद्ध किंवा मीन्स तुमच्या कम्युनिटीला तो प्रश्न करतो आहे. समजा एखादा की मी हे का फॉलो करू एखादी गोष्ट किंवा काय, म्हणजे एखाद्या नियमांच्या विरोधात उठणं, अशी बंडखोर व्यक्ती ही रिव्हर्स हायरोफंट दाखवू शकते. असं रिव्हर्स हायरोफंट हे असंही दाखवतं की तुम्ही एखाद्या इन्स्टिट्यूशन किंवा एखाद्या ऑथॉरिटीच्या विरोधात आहे किंवा त्याच्याशी तुमचं कॉन्फ्लिक्ट आहे, किंवा घरातल्या एखादी व्यक्ती असेल, म्हणजे आता एकत्र कुटुंबामध्ये जे वडील असतील किंवा जे कमवती व्यक्ती सगळ्यात वरची, त्यांच्याशी पॅरेंट्सशी तुमचा वाद आहे, काही ना काही कॉन्फ्लिक्ट्स आहेत, किंवा गव्हर्नमेंट ऑथॉरिटी असेल तर गव्हर्नमेंट ऑथॉरिटी पर्सनशी तुमचा वाद आहे, असं रिव्हर्स हायरोफंट दाखवतो. सो ओव्हरऑल हेच काहीसे म्हणजे हे एक अर्थ होतात. आता आपण काय बघूया की करिअर, वर्क, फायनान्समध्ये त्याचे काय अर्थ होतील. हायरोफंटचे काय अर्थ होतील करिअर, वर्क आणि फायनान्समध्ये. सो वर्क रिलेटेड जर रीडिंग असेल ना, तर तुम्ही त्या पर्टिक्युलर ऑर्गनायझेशनचं जे काही कल्चर आहे, त्यांचे रूल्स, रेग्युलेशन, हे सगळे तुम्हाला फॉलो करणं गरजेचं आहे किंवा तुम्ही फॉलो करताय, असं त्या पर्टिक्युलर बाउंड्रीमध्ये तुम्ही वावरत आहे. असं तुम्ही काही नवीन करण्याचा प्रयत्न करू शकत नाही तिकडे. तुम्हाला जे आहे, जे नियम आहे, जे काही स्ट्रक्चर आहे, त्या स्ट्रक्चरमध्येच तुम्हाला वावरायचं आहे, त्यामध्येच तुम्हाला वागायचं आहे. तुम्हाला तिथे काही नव्याने बदल करता येणार नाही, असं हायरोफंट दाखवतो. दुसरं करिअर, वर्क, फायनान्समध्ये हायरोफंट हे दाखवतं की तुमचे जे सुपिरियर्स आहेत ते बॉस इज ऑलवेज राईट आणि तुम्हाला त्यांना फॉलो करायचं आहे, असं. सो तिथल्या तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा तिथल्या लोकांसोबत तुम्ही एक ट्रेडिशनल अप्रोच फॉलो करणं गरजेचं. म्हणजे एका संस्थेमध्ये तुम्ही कामाच्या ठिकाणी कसं वागलं पाहिजे, काय तुमचे नियम असायला पाहिजे, कसं एटिकेट्स असायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी ॲज इट इज फॉलो करायच्या. तिथे काही नव्याने काही आधुनिकपणा किंवा नाही आता असं बाहेर चालतं किंवा काय, असं नाही. पूर्वीपासूनच्या ट्रेडिशनल गोष्टी काय आहेत, कसं वागणं कसं पाहिजे. म्हणजे एखादी लग्न संस्था असेल, आता ते आपण रिलेशनशिपमध्ये बघू बाय द वे. आता आपण करिअरचा विचार करूया. ओके, अजून एक असं आहे की तुम्ही त्या ठिकाणी जिथे ऑफिसमध्ये तुम्ही काम करता आहात, तिथे जी हायर ऑथॉरिटी आहे, त्यांचे जे व्ह्यूज आहेत, त्यांचं जी काम करण्याची पद्धत आहे, त्याच्याशी तुम्ही तुमचं लाईफ अलाईन करायचं आहे. एक त्याप्रमाणेच तुम्हाला वागायला हवं. तुम्ही एक नव्याने काही करू शकत नाही. किंवा तुम्ही एखाद्या ऑर्गनायझेशनल जे सोशल ग्रुप्स असतात, ज्या तुमच्या कामाच्या ठिकाणी जे सोशल ग्रुप्स आहेत, तर त्यांच्यामध्ये तुम्ही त्यामध्ये तुम्ही एकत्र व्हा, असं सोशल ग्रुप. कारण हे हायरोफंटचं कारण सोशल ग्रुप दाखवतं, ग्रुपिंग दाखवतं, सोशलाइज होणं. सो एक जे प्रोफेशनल नेटवर्क असेल किंवा काही, तर त्यामध्ये तुम्ही सहभागी व्हा, असा एक अर्थ होतो.
करिअर पाथ जर आपण बघायचं झालं हायरोफंटमध्ये, तर ते एखादी स्पिरिच्युअल टीचर असू शकते किंवा एखादी धार्मिक गुरु असू शकतो किंवा एखाद्या कमिटीवरचा बोर्ड मेंबर हायरोफंट रिप्रेझेंट करेल एखाद्या संस्थेमध्ये, संस्थेचा हेड रिप्रेझेंट, कारण ही हायर ऑथॉरिटी आहे ना. सो संस्थेचा हेड रिप्रेझेंट करेल. गव्हर्मेंट ऑफिशियल्स जे हायर ऑथॉरिटी आहे ते रिप्रेझेंट करू शकतो. ओके. सोसायटीमध्ये सुद्धा जो सेक्रेटरी आहे ते रिप्रेझेंट करतात. फायनान्शियली जर विचार केला तर तुम्ही सर्वच एक तुमचा अप्रोच एक इन्व्हेस्टमेंट जर करायचं झालं तर त्या ट्रेडिशनल ज्या पद्धती आहेत ना इन्व्हेस्टमेंटच्या, त्या तुम्ही जास्त फॉलो करा. एक नवीन पद्धती काय आलेल्या असतील कदाचित, आता हे असं समजा की शेअर्स, म्युच्युअल फंड्स वगैरे ह्या नव्याने आलेल्या गोष्टी आहेत. काही इंटरनेट बँकिंग किंवा काही या गोष्टींकडे तुम्ही फारसं वळणार नाही. तुम्ही पूर्वीपासून ज्या जुन्या आलेल्या आहेत पद्धती आहेत ना इन्व्हेस्टमेंटच्या, तुम्ही त्यामध्ये जास्त करून जाल, असा हायरोफंट अर्थ दाखवतो. दुसरं म्हणजे कदाचित तुम्ही अशा कंपनीमध्ये इन्व्हेस्ट कराल किंवा काही की एक ज्या एक स्ट्रक्चर्ड आहेत, फार जुन्या आहेत, ज्यांचा अगदी जम बसलेला आहे, स्ट्रक्चर्ड आहेत, व्यवस्थित ऑर्गनाईज आहेत, अशा कंपन्यांमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करण्याचा प्रयत्न कराल, असं काहीच दाखवतं आहे. दुसरं म्हणजे तुम्ही एक हायरोफंटचं काढायल्यानंतर तुम्ही फायनान्शियली संदर्भात एखाद्या कोणाचा तरी सल्ला घ्याल, जो एखादा प्रोफेशनल आहे किंवा जो एखादा बँकर आहे की तो प्रॉपर ॲडवाईस तुम्हाला देऊ शकतो. एखादा मनी मॅनेजर असेल किंवा काय की ज्याच्याकडून म्हणजे ही जी व्यक्ती आहे की तिच्याकडे सगळं नॉलेज आहे, मग अशा व्यक्तीकडून तुम्ही ॲडवाईस घ्याल फायनान्शियली, असं सांगतं, असं दाखवतं. दुसरं इन्व्हेस्टमेंट वगैरे करताना तुम्ही, मी म्हटलं ना की ज्यांचं एक फाउंडेशन चांगलं आहे, ज्या कंपन्यांचं, तुम्ही जास्त रिस्क घेणार नाही. कुठल्याही फायनान्शियल बाबतीत तुम्ही रिस्क घेणार नाही. तुम्ही एक ऑर्थोडॉक्स पद्धती नव्याने काही करण्याचा, आधुनिकपणे करण्याचा काही प्रयत्न करणार नाही. आता आपण हायरोफंटची पर्सनॅलिटी टाईप पाहूया. हायरोफंट जर एखादं काढलं, एखाद्याला सिग्निफिकेटर म्हणून आलं, तर ती काय पर्सनॅलिटी दाखवेल? तर एक तर ती कन्व्हेन्शनल असणार व्यक्ती, जुन्या वळणाची, ऑर्थोडॉक्स असणार आहे. सो हायरोफंट ही व्यक्ती ॲज अ पर्सन एक कन्व्हेन्शनल आहे, कन्झर्वेटिव्ह आहे, एक जुन्या पारंपरिक वळणाची, थोड्या जुन्या मतांची व्यक्ती आहे. दुसरं एक ठराविक प्रोसेस फॉलो करणारी आहे, एक स्ट्रक्चर, एखाद्या गोष्टी एक स्टेप बाय स्टेप फॉलो करणारी आहे. असं काही हे करणार नाही. म्हणजे ज्या गोष्टी पहिल्यापासून चालत आलेल्या आहेत, पूर्वीपासून लोक करत आलेली आहेत, त्याच गोष्टी करण्याकडे ह्या व्यक्तीचा हे आहे. लेकिन दुसऱ्या नवीन गोष्टीकडे डायव्हर्ट होणार आहे. दुसरं हायरोफंट ही अशी व्यक्ती आहे की त्यांना अप्रुव्हलची गरज आहे, हायर ऑथॉरिटीच्या अप्रुव्हलची गरज आहे. कुठल्याही गोष्टीला कुठल्याही गोष्टी एखाद्या सिच्युएशनमध्ये, हायरोफंटचं कालावधी म्हणजे तुम्ही एखाद्या सिच्युएशनमध्ये ॲडजस्ट करताय आणि तुम्हाला इतरांच्या अप्रुव्हलची गरज आहे की ही गोष्ट तुम्ही जी करताय ती योग्य आहे, असं इतरांनी जेव्हा तुम्ही जे हे करणार अप्रूव्ह, त्यानंतरच तुम्ही मूव्ह करणार, असं एका प्रकारे नियमामध्ये. दुसरं म्हणजे हायरोफंट ही व्यक्ती एक रिलिजियस व्यक्ती आहे किंवा एक थोडंसं अध्यात्माकडे कल आहे, धार्मिकतेकडे कल आहे. आणि एक म्हणतात ना कर्मकांड, काही रिच्युअल्स करणं, सण समारंभ, काही व्यक्ती असतात ना की एक ठराविक पद्धतीनेच वागायचं किंवा एक डेली बेसिसवर मंदिरात जाणं किंवा डेली बेसिसवर काही स्पिरिच्युअली काही करायचं असेल, पूजा अर्चा, त्या करणारी व्यक्ती असू शकते ही. दुसरं ही व्यक्ती अशी आहे की तिला खूप अध्यात्माचं ज्ञान आहे, धार्मिकतेचं ज्ञान आहे आणि ती स्वतःच्या इच्छेने, स्वेच्छेने इतरांना ते ज्ञान देते एका ठराविक पद्धतीने, एक
प्रोसिजरने, अशी ही व्यक्ती आहे. सो हा एक पर्सनॅलिटी टाईप आहे. आता आपण रिलेशनशिप आणि लव्ह या बाबतीत हायरोफंटचं जर कार्ड आलं त्या रिडिंगमध्ये तर काय दाखवेल. सो हायरोफंटचं कार्ड जर आलं रिलेशनशिप, तर जर घराचा जर विचार केला तर तुम्ही तुमची प्रॉपर्टी एक्सपॅन्ड करता, कारण हायरोफंट हे एक्सपॅन्शनचं कार्ड आहे. सो जर एक घरासंबंधी विचार केला तर तुमची आताची प्रॉपर्टी तुम्ही एक्सपॅन्ड करताय, असा एक होऊ शकतो. किंवा तुम्ही सोशल होत आहे, म्हणजे एक किंवा ग्रुपिंगमध्ये येत आहे, म्हणजे तुम्ही कोणाला तरी इन्व्हाइट करताय घरामध्ये, असंही एखाद की एक काहीतरी शेअर करण्यासाठी तुम्ही कोणाला तरी तुमच्या घरी तुमच्या स्पेसमध्ये इन्व्हाइट करताय, असा एक अर्थ होतो जर आपण घरासंबंधीचा विचार केला तर. दुसरं एक नात्यांसंबंधीचा विचार केला तर हायरोफंट ही एक हे नातं आहे ना, एक कमिटेड आहे, म्हणजे मुळात ही ऑर्थोडॉक्स आहे. त्यामुळे एखाद्या नात्यामध्ये जी कमिटमेंट आहे ना, ही व्यक्ती म्हणजे ही विश्वास ठेवणाऱ्यासारखी आहे. सो ही कमिटेड पार्टनरशिप दाखवते एखाद्या नात्यामध्ये. दुसरं म्हणजे हायरोफंट हे एक लग्न व्यवस्था दाखवणारं कार्ड आहे रिलेशनशिपमध्ये. सो असंही दाखवतं की तुमच्या नात्यांमध्ये थोडंसं एक पवित्रता आहे. हायरोफंट दाखवतं की नात्यांमध्ये पवित्रता आहे दोन्ही व्यक्तींमध्ये. दुसरं म्हणजे तुम्ही एक ह्या सगळ्या परंपरा किंवा ह्या सगळ्या गोष्टींना, धार्मिकता, परंपरा ह्या गोष्टींना महत्त्व देता. जेव्हा तुम्ही नात्यांमध्ये सुद्धा तुम्ही या गोष्टींना एक महत्त्व देता. किंवा दुसरं म्हणजे हायरोफंट हे असंही दाखवतं की म्हणजे समजा आता एखादं लग्न जमायचं असेल तर ही व्यक्ती कशी असेल की लग्न जमवण्यासाठी ज्या ट्रेडिशनल पद्धती आहे की एकत्र फॅमिलीमध्ये बघण्याचा प्रोग्राम होतो किंवा त्या प्रकारे म्हणजे आधी एक असं म्हणता येईल, आता कसं की मुलं मुली असतात ते आधी भेटतात, एकमेकाला समजून घेतात आणि मग त्यांच्यामध्ये एक थोडंसं एक डिसिजन झालं की मग आई वडील एक फॅमिली एकत्र बसून पुढच्या बोलणी करतात. असं काही वेळा आता हा आधुनिक पद्धतीमध्ये अशा प्रकारे लग्न ठरत असतात. पण हायरोफंटचं काळ आलं ना की समजायचं ही व्यक्ती आहे ही ट्रेडिशनल पद्धतीने जाणार, म्हणजे असं नाही की म्हणजे पहिल्यांदा आधी लग्न करेल आणि मग ठीक आहे, मग पार्टनर कसा आहे, त्याचा स्वभाव कसा आहे हे नंतर जाणून घेण्याचा प्रयत्न. असं नाही की आधी त्या व्यक्तीबद्दल जाणून घ्या, ज्याच्याशी लग्न करायचं त्या व्यक्तीला पहिल्यांदा जाणून घेणं, त्याच्याशी पहिल्यांदा बोलणं, हे नाही. ट्रेडिशनल जी पद्धत असेल की एक ठराविक संस्थांमधून जाऊन किंवा एकत्र फॅमिलीसोबत बघण्याचा प्रोग्राम होणं, अशा पद्धतीने लग्न होईल असं आपण सांगू शकतो. दुसरं म्हणजे धार्मिकता ही कदाचित त्या नात्यांमध्ये काही वेळा अडचण होऊ शकते. म्हणजे एखादी व्यक्ती ही जर व्यक्ती असेल खूपच अध्यात्म फॉलो करत असेल किंवा काय, तर ती एक गोष्ट, आणि जर समोरचा पार्टनर तसा नसेल तेवढा ह्याचा किंवा एक अपोजिट विचारांचा असेल तर ती एक प्रकारे थोडंसं रिलेशनशिपवरती परिणाम होऊ शकतो. दुसरं म्हणजे एखाद्या व्यक्तीला असं वाटेल त्यामध्ये की आपल्याला एक जाणीवपूर्वक काही गोष्टी फॉलो कराव्या लागत आहेत, प्रेशराईज आपण होतो या गोष्टी, म्हणजे एक ट्रेडिशन्स फॉलो करणं किंवा काय एखादं एक दोघांमधील एखाद्या व्यक्तीला असं वाटू शकतं या. सो दुसरं म्हणजे हायरोफंट ही व्यक्ती एक म्हणतात ना एक पत्नी किंवा एक पती असाच एक ठराविक एखाद्या बस हाच एक पार्टनर, मग भले का तो कसाही असू दे पुढेपर्यंत अगदी म्हणजे म्हणजे एखादी स्ट्रगलिंग रिलेशनशिप जरी असेल ना तरी हायरोफंट ही व्यक्ती अशी असेल की नाही आता
पूर्वीच्या ज्या ट्रेडिशन्स आहेत त्याप्रमाणे एकत्र राहिलंच पाहिजे, भले मग ती रिलेशनशिप चालत नसेल तरीसुद्धा. किंवा मग मुलं आहेत, मग आता मुलांची इन्व्हॉल्वमेंट आहे, तर मग आता एकत्र राहिलंच पाहिजे, अशा वळणाची आहे ही व्यक्ती, की ती एक ट्रेडिशन आणि त्या गोष्टींना जास्त महत्त्व देणारी आहेत. त्या दृष्टीने त्या रिलेशनशिपमध्ये एक गोडवा असायला हवा, किंवा ती ॲक्च्युली ती महत्त्वाची आहे. इथे हे जास्त म्हणजे एक रिलेशनशिपला थोडंसं एक गृहीत धरणारी आहे ट्रेडिशनच्या किंवा या संकल्पनेच्या पुढे, असा काहीसा अर्थ होतो आहे. सो हे एक रिलेशनशिपबद्दल आहे. आता पण एक स्पिरिच्युअल रीडिंगमध्ये हायरोफंट काय अर्थ होतो ते पाहूया. स्पिरिच्युअल रीडिंगमध्ये एकतर मी म्हटलं ना, चक्र हे 4th आय चक्र दाखवतो स्पिरिच्युअल कनेक्शनसाठी. कारण हायरोफंट ही व्यक्ती सुपर कॉन्शियसनेसशी पण कनेक्टेड आहे. एक अंतर्मनाशी तर आहेच, पण एक सुपर कॉन्शियसनेस जो आहे त्याच्याशी तो कनेक्टेड आहे. सो एक 3rd आय चक्राच्या वरती जे 4th आय चक्र आहे ना, ते या चक्राला ते हायरोफंट रिप्रेझेंट करतं. दुसरं म्हणजे स्पिरिच्युअल रीडिंगमध्ये आपण असं म्हणू शकतो की एक मिनिट, आपण असं म्हणू की तुम्ही एखाद्या गुरुची किंवा मेंटरची मदत घेणं गरजेचं आहे. तुमची जी स्पिरिच्युअल जर्नी आहे त्यासाठी एखाद्या गुरुची मदत घेणं गरजेचं आहे. दुसरं, हायरोफंट हे असंही दाखवतं की तुम्ही रीडिंगमध्ये आल्यानंतर एक तुम्ही स्पिरिच्युअल पाथमध्ये त्याच्यामध्ये एक अपलिफ्टमेंट करण्याची गरज आहे. कुठेतरी असंही आपण म्हणू शकतो की तुम्हाला कुठेतरी एक ते मेटाफिजिकल वर्ल्ड जे आहे ना, म्हणजे एक ठराविक भौतिक शरीर नाही, त्याच्या पलीकडे जाऊन जे आहेत ना, एक तत्त्वज्ञानाविषयक जे आहे एक सगळ्या गोष्टी, याच्यामध्ये तुम्हाला जास्त इंटरेस्ट आहे असं आपण म्हणू शकू. दुसरं, तुमच्या ज्या बिलीफ सिस्टीम्स आहेत ते लहानपणापासून एक ठराविक प्रकारे तुमच्या एक धार्मिक जे लहानपणापासूनचे संस्कार जे आहेत तुमच्यावरती, ते एक धार्मिक संस्कार आहेत असं आपण म्हणू शकू. त्यामुळे हायरोफंटचं कार्ड जर रीडिंगमध्ये आलं तर आपण म्हणू शकतो की तुम्ही एक ज्या तुमच्या धार्मिक कल्पना आहेत किंवा ज्या धार्मिकता तुम्ही फॉलो करता तिथे एक थोडंसं ऑर्थोडॉक्स पण आहे, हे आपण समजू शकतो ह्या कार्डवरून जेव्हा आपण स्पिरिच्युअल रीडिंग करू. दुसरं, आता जर हेल्थ आणि वेलबिंगचा विचार केला तर हायरोफंट हे कार्ड एक तुमची इम्युन सिस्टीम चांगली आहे असंही दाखवतं की तुमचा हां नाही. आणि दुसरं एक आहे की हायरोफंटचं कार्ड जर स्पिरिच्युअल रीडिंगमध्ये आलं तर तुम्ही असंही सांगू शकता की एक पुढचं स्पिरिच्युअल नॉलेज घेणं, अध्यात्माकडे एक तुम्हाला चांगला कल मिळू शकतो, किंवा एक तुमच्यामध्ये एक शिक्षक आहे, एक कुठेतरी एखादा शिक्षक आहे असं आपण, की त्या ॲबिलिटीज आहेत तुमच्याकडे की एखाद्याला तुम्ही ज्ञान देऊ शकता किंवा स्पिरिच्युअल नॉलेज तुम्ही गेन करू शकता, स्पिरिच्युअलिटीमध्ये काहीतरी करू शकता असं आपण म्हणू शकतो. दुसरं म्हणजे एक हेल्थ आणि वेलबिंगचा विचार केला ना तर काही वेळा हायरोफंट हे खूप एक चांगले ॲपेटाईट दाखवतं, आपली एक क्षमता चांगली आहे, डाएट क्षमता. दुसरं म्हणजे तुम्ही तुमच्या हेल्थ रिलेटेड एखाद्या चांगल्या स्पेशालिस्टचा हे कराल, म्हणजे ही जी व्यक्ती आहे ही हेड ऑफ द इन्स्टिट्यूशन आहे, जी नॉलेजेबल आहे. सो तुम्ही जेव्हा आरोग्याचा विचार कराल, काही हेल्थ इश्यू असतील तर त्यावेळी तुम्ही स्पेशालिस्टकडे जाल किंवा त्याची हेल्प घ्याल, किंवा जो वेल नोन असेल, त्याला त्याच्यामध्ये चांगलं ज्ञान आहे अशाच डॉक्टरकडून द्याल, आणि त्या डॉक्टरच्या ज्या काही ऑर्डर्स आहेत त्या तुम्ही अगदी कट टू कट पाळाल असं आपण हे म्हणू शकतो. सगळ्या रिच्युअल्स तुम्ही कराल त्या, म्हणजे समजा कदाचित तुमचा कल एक होमिओपॅथी किंवा आयुर्वेदाकडे असू शकतो. दुसरं म्हणजे त्या ठराविक रिच्युअल्स असतात, समजा 21 दिवसाचं मेडिटेशन केलं किंवा 10 दिवसाचं मौन पाळणं, ह्या ज्या पूर्वीपासूनच्या ज्या आहेत ना, एक त्या एक साईड बाय साईड
आपली तशी एक हेल्थ त्या दृष्टीने नैसर्गिक रीतीने नैसर्गिक चिकित्सा याकडे तुमचा कल असू शकतो, की जे पूर्वीपासून जे आलेले आहेत काही. सो हे आपण दाखवतो. आता हेल्थ रिलेटेड काय असू शकतं, काही वेळा ना न्यूट्रिशनल डिफिशियन्सीज दाखवतं हायरोफंटचं कार्ड, जर ते निगेटिव्ह असेल तर, किंवा इमोशनल सपोर्ट नाही आहे. एरवी हायरोफोन हा सपोर्ट दाखवतो, मोरल सपोर्ट, इमोशनल सपोर्ट. पण जर ते रिव्हर्समध्ये असेल तर इमोशनल सपोर्ट नाही आहे असा हेल्थ इश्यू दाखवू शकतो, किंवा एक तुम्हाला मेडिकल ॲडवाईस प्रॉपर मिळत नाही आहे रिव्हर्समध्ये. हां, आणि जर पॉझिटिव्हचा विचार केला तर काही वेळा एक चांगली स्ट्रॉंग इम्युन सिस्टीम दाखवतं, की त्याच्यामध्ये तुम्ही एक इलनेस तुमच्यामध्ये येऊ शकणार नाही. हां, एक तुमची इम्युन सिस्टीम चांगली आहे. करिअरच्या दृष्टीमध्ये मी म्हटलं ना, एक शाळांमध्ये, मोठ्या इन्स्टिट्यूशनमध्ये करिअर असू शकतं ॲज अ टीचर, किंवा मोठ्या मोठ्या धार्मिक संस्था आहेत, चर्चेस आहेत, त्यामध्ये एक करिअर असू शकतं. टीचर, ॲज अ टीचर, बुक किपिंगचं करिअर असू शकतं. सो हा एक आपला अपराईट मिनिंग झालं, रिव्हर्स झालं, स्पिरिच्युअल मिनिंग झालं, पर्सनॅलिटी टाईप झालं आपलं, करिअर, फायनान्स, लव्ह, रिलेशनशिप सगळं स्पिरिच्युअल रीडिंग झालं आहे आपलं. सो आपला आजचा जो पार्ट आहे ना, ऑक्युपेशन बघितले आपण, पॉसिबल हेल्थ इश्यू बघितले. सो आजचा जो पार्ट आहे तो आपला आज क्लिअर आहे. सो हायरोफंट हे कार्ड आपण आज क्लिअर केलेलं आहे. उद्या आपण लवर्सचं कार्ड बघणार आहोत, 6 नंबरचं. आता आपण टॅरोट ऑफ द डिवाइन या डेकमध्ये हायरोफंटचं कार्ड हे असं दिसतं. याच्यामागे एक कथा आहे ती आपण बघायची आहे. दुसरं म्हणजे ओशोझिन टॅरोटमध्ये नथिंगनेसचं कार्ड आहे. हायरोफंट म्हणजे नथिंगनेस हे टायटल आहे. सो हे हा कार्डचा काय मेसेज आहे, ओशोंचा काय मागे एक मेसेज आहे तो आपण पाहायचा आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण ही हायरोफंटचं टॅरोट ऑफ द डिवाइनचं कार्ड डिस्कस करूया. ही एक व्हाईट बफेलो वुमन नावाची स्टोरी आहे. ही नॉर्थ डॅकोटा प्रदेशातली स्टोरी आहे. त्यांची एक लॅकोटा एक डेटी आहे, त्यांच्यावरती आधारित ही स्टोरी आहे. त्यामध्ये असं असतं की फार पूर्वी लाकोटा प्रदेशामध्ये तिकडचे जे चीफ असतात ना, ते आपल्या सैनिकांना म्हणा किंवा त्यांचे जे काही स्काउट्स असतात त्यांना ऑर्डर करतात. त्यांना काही आजूबाजूला फारशा हालचाली काही जाणवत नाहीत, तरीसुद्धा त्या स्काउट्सना ते एक लांबच्या प्रदेशामध्ये गस्त घालण्यासाठी पाठवतात. म्हणजे पुढे मागे काही धोका नाही ना प्रांताला, हे पाहण्यासाठी एक वेळोवेळी ते गस्त घालत असतात स्काउट्स यांचे. तसे त्यातले 2 स्काउट्स आहेत ना, हे काय एकदा असे गस्त घालताना त्यांना एक सुंदर तरुण स्त्री दिसते. तिने एक सफेद घोड्याचं कातडं पांघरलेलं असतं. ती स्त्री त्या दोन्ही स्काउट्सपर्यंत पोचते, पण ती पोचते ती चालत येत नाही. ती घसरत असं फ्लोट करत येते जमिनीवरून. तर त्या स्काउटपैकी एकाला वाटतं की ही अशा पद्धतीने आपल्यापर्यंत येते आहे, म्हणजे ही एखादी अवैकन असावी किंवा होली स्पिरिट असेल, एखादी काहीतरी एक दैवी शक्ती असावी या स्त्रीकडे. आपण तिला चांगलं वागवलं पाहिजे, इतरांपेक्षा एक वेगळ्या पद्धतीने आपण तिला वागवलं पाहिजे असं एकाच्या मनात येतं. पण दुसरा जो असतो ना, तो तिच्या सौंदर्यावरती खुश होतो. तो असा विचार करतो की ही काही कोण आपल्याला मिळाली पाहिजे, हिला आपण आपले बायको करूया, असं त्या दुसऱ्याच्या मनात येतं. आणि मग काय होतं, जेव्हा तो तिला त्या वाईट भावनेने स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो, अचानकपणे आजूबाजूला एक सफेद वादळ किंवा एक असा एक स्मोक तयार होते आणि त्याचा एक ढगच जणू काही तयार होतो. आणि थोड्या वेळानंतर तो स्मोक जो एक ढग जो आलेला असतो, स्मोक क्लाउड, तो नाहीसा होतो. आणि त्या ठिकाणी तो जो स्काउट असतो त्याच्या हाडांचा फक्त एक छोटा हे दिसतो, ढीग दिसतो. तो ते बघून येणं दुसरा स्काउट असतो, तो घाबरतो. त्याला वाटतं आपली पण अशी अवस्था होईल की काय. तर ती म्हणते, ती त्याला आधार देते. ती म्हणते तसं काही होणार नाही, तू घाबरू नकोस, तुझ्या बाबतीत असं होणार नाही, कारण तुझ्या मनामध्ये असं काही काळं नाही आहे. एक तुझ्या मनातले विचार हे खूप चांगले आहेत, त्यामुळे तुझ्या बाबतीत असं काही होणार नाही. आणि ती तिच्या लँग्वेजमध्ये त्याला सांगते की मी तुझ्या प्रांतामध्ये येणार आहे म्हणून. तर तो ही न्यूज त्याच्या चीफना देतो.
तो स्काउट असतो तो परत येतो आणि तिथल्या प्रांतातल्या लोकांना आणि चीफना ही गोष्ट सांगतो की अशी एक दैवी स्त्री आहे जी आपल्या इथे भेट देणार आहे. 4 दिवसानंतर ती जी व्हाईट बफेलो वुमन असते ना ती येते तिथे त्या डाकोटा प्रांतामध्ये. आणि ती ॲपियर कशी होते माहिती आहे का, ती एक सफेद म्हशीचं वासरू कसं असतं त्या वेशात येते. त्यानंतर ती जमिनीवरती रोल करते अशी गरगर फिरत, जसं एखादं कार्पेट आपण उघडावं आणि ते असं गोल फिरत जावं त्याप्रमाणे ती रोल करत येते. आणि एकदा ती काळ्या रंगामध्ये टर्न होते, नंतर पिवळ्या रंगात, नंतर लाल रंगात आणि नंतर अचानकपणे तिच्या त्यातून म्हणजे ते एक अशा रोल फॉर्ममध्ये येते आणि अचानकपणे मग तिथे एक सफेद रंगाची बफेलो वुमन ॲपियर होते त्यांच्यापुढे. ती त्या माणसांबरोबर 4 दिवस राहते. त्यांना सगळी धार्मिक गाणी शिकवते, नृत्य, सेरेमनीज, जे धार्मिक जी काही सेरेमनी असतात ते शिकवते त्यांना. पण शेवटच्या दिवशी ती त्यांना एक सेक्रेट पाईप देते, असं त्याचं नाव असतं चानुम्पा, की त्यामुळे त्यांच्या ठिकाणी त्यांच्या प्रांतामध्ये एक शांतता राहील, एक सामंजस्य राहील लोकांमध्ये. ती त्यांना एक वेगळ्या प्रकारच्या प्रेयर्स शिकवते आणि त्यांना शिकवते की कसं त्यांनी एकत्रपणे जीवन कसं जगलं पाहिजे, एकत्रितपणे कसं युनिटीमध्ये राहिलं पाहिजे असं. आणि शेवटी ती निघून जाते. पण निघून जाताना सुद्धा ती काय होतं, जमिनीवर 4 वेळा ती रोल करते आणि अचानकपणे ती एका पिवळ्या बफेलोमध्ये, नंतर परत रेड बफेलोमध्ये, नंतर ब्लॅक बफेलोमध्ये टर्न होते आणि अचानकपणे एक तिचं सफेद रंगाचं एक म्हशीचं वासरू त्या ठिकाणी ॲपियर होतं आणि अचानक ती निघून जाते. जशी ती निघून जाते ना, एक मोठा बफेलोंचा कळप, म्हशींचा कळप त्या ठिकाणी येतो आणि मग बहुतेक तिकडचं जनजीवन ना हे प्राण्यांच्या कातड्यांवरती त्या व्यवसायावरती चालत असतं. त्यामुळे तो जो खूप मोठा कळप येतो म्हशींचा, त्यामुळे काय होतं, तिथल्या लोकांचं जनजीवन हे सुरळीत होतं. त्यांना ज्या गोष्टी गरजेच्या असतात ते त्यांच्या कातडीपासून त्यांना प्राप्त होतात. दुसरं म्हणजे बफेलो वुमन आहे ती त्यांना जाताना एक डिवाईन नॉलेज देऊन जाते की तुम्ही तुमचं एक भौतिक आयुष्य जगताना सुद्धा एक धार्मिकपणा कसा जपला पाहिजे, एक डिव्हिनिटी कशी जपली पाहिजे हे ती त्यांना शिकवते आणि त्यांच्या आयुष्याला जे काही गरजेचं आहे ते ती सगळं त्यांना प्रोव्हाइड करते आणि निघून जाते. सो ही एक स्टोरी आहे. सो एक तो हायरोफंट ह्या कार्डचा थोडासा एक मिनिंग की एक भौतिक लाईफ जगताना सुद्धा आपण एक धार्मिकपणा बाळगला पाहिजे, हा एक अर्थ आहे त्यामध्ये. आणि दुसरं म्हणजे कुठलाही एक चुकीचा विचार माणसाने मनात आणू नये, कारण जी काही कर्म असतात ती पुढे मागे आपल्याला काही ना काही कुठल्या ना कुठल्या मार्गाने फेडावे लागतात. सो हा एक मेसेज आहे की ते ह्या कार्डमधून तो दिसतो. आता दुसरं आपण डिस्कस करणार आहोत नथिंगनेसचं कार्ड. हे नथिंगनेसचं जे कार्ड आहे ना, आता यामध्ये कसं आहे, कार्ड बघताना तुम्हाला काहीच दिसणार नाही. इथे हा पूर्ण अंधार आहे, म्हणजे इथे काहीच नाही आहे, म्हणून त्याचं नाव नथिंगनेस आहे. पण ही जी हे कसं आहे, जसं आपण एखाद्या वेळी डोळे बंद केले की आपल्या डोळ्यासमोर काहीच दिसत नाही, पूर्ण अंधार असतो. आणि त्यात जर आजूबाजूला नीरव शांतता असेल तर तुम्ही हा जो पिरियड आहे, हा जो गॅप आहे की तुमचे डोळे बंद होत आहेत आणि परत उघडत आहेत, ह्या गॅपमध्ये जेवढा वेळ तुमचे ते डोळे बंद आहेत त्यावेळी तुम्हाला हे दिसतं फक्त काळोख, बाकी काही नाही. कदाचित तो एखादा भीतीदायक होऊ शकतो किंवा तुम्हाला एक कळणार नाही की आता काय होणार आहे पुढे. एक अकल्पित भीती एक निर्माण होईल आपल्या मनामध्ये. काही एक म्हणतात ना, आता उजेडामध्ये सुद्धा आपण कशाचा तरी आधार घेऊ शकतो, काहीतरी होल्ड करू शकतो. पण इथे तुम्ही काही होल्ड करू शकत, कारण अंधार आहे, काहीच नाही आहे. ते कशाचंच एक अस्तित्व कशाचंच नाही आहे या ठिकाणी. तुम्ही काय होल्ड करणार, काहीच होल्ड नाही करू शकत. तुम्हाला इथे काहीच डायरेक्शन नाही. तुमचे डोळे उघडे असतील तर तुम्हाला 4 वाटा दिसतील समोरच्या, कुठे वळायचं हे कळेल. पण ह्या अंधारामध्ये, ह्या क्षणी, त्या क्षणामध्ये, त्या गॅपमध्ये जेव्हा तुमचे डोळे बंद आहेत त्या पिरियडमध्ये तुम्हाला कुठल्याही डायरेक्शन्स दिसणार नाहीत. इनफॅक्ट कुठल्याही चॉईसेस ओपन नाही आहेत, कुठल्याही पॉसिबिलिटीज काहीच नाही. तुम्हाला इथे काहीच दिसणार नाही आहे. पण
ओशोंचं म्हणणं आहे, ही जी स्टेट आहे ना, की जेव्हा इथे काहीच नाही आहे, इथे कुठलेही विचार नाही आहेत, काहीच नाही आहे, ब्लँक आहे सगळं, अशा ठिकाणी ॲक्च्युअल प्युअर पोटेन्शियल असतं. आणि ते पोटेन्शियल तेव्हापासून आहे जेव्हा युनिवर्स क्रिएटसुद्धा झालं नव्हतं, तेव्हापासूनचं हे पोटेन्शियल आहे. सो ओशोंचं असं म्हणणं आहे की ही जी गॅप आहे ना, जेव्हा तुमचे डोळे बंद होत आहेत आणि पुन्हा उघडत आहेत, त्या दरम्यान तुम्हाला फक्त हेच दिसतं आहे. आणि ही जी गॅप आहे ना, हा जो पिरियड आहे, त्याचा वापर तुम्ही रिलॅक्स होण्यासाठी करा. या पिरियडमध्ये तुम्ही रिलॅक्स होऊ शकता, कारण इथे काहीच नाही आहे. इथे तुम्हाला कुठलेही कष्ट नाही आहेत, कुठल्याही विवंचना नाही आहेत. यावेळी एक फक्त सायलेन्स आहे. सो तो एक सायलेन्स किंवा तुमचा श्वास येतो आहे, श्वास जातो आहे, याचंच फक्त तुम्हाला अस्तित्व जाणवेल. सो तो जो श्वास येतो आहे, श्वास जातो आहे आपला, काय म्हणतात आहे, इनहेलिंग अँड एक्झेलिंग. ओशोंचं असं म्हणणं आहे की ती जी गॅप आहे ना, त्याचं निरीक्षण करा. म्हणजे एक प्रकारे त्यांनी तुम्ही कसं मेडिटेट व्हावं हे शिकवलं आहे यामध्ये, की याचा फायदा करून घ्या. यावेळी तुम्हाला काहीच नाहीत, यामध्ये तुम्हाला कुठल्याही रिस्पॉन्सिबिलिटी नाहीत, विवंचना नाही आहेत, कारण इथे कुठल्याही पॉसिबिलिटीज नाही, इथे काही तुम्हाला होल्ड करायचं नाही आहे. सो ही जी गॅप आहे त्यामध्ये फक्त एक नीरव शांतता आहे आणि तुमचा श्वास आणि प्रश्वास हाच तुम्हाला अनुभवायचा आहे. आणि या मुमेंटमध्ये एक प्रकारे ट्रिझर आहे की त्यातून काहीतरी असं काही निर्माण होईल जे खूप काही डिवाईन असेल, असं त्यांचं म्हणणं आहे. ओशो म्हणतात की या सिच्युएशनला, या क्षणांना बुद्धांनी शून्यता असं नाव दिलेलं आहे. आणि ही शून्यता माणसाला, आपण त्याला ते म्हणतात की आपण एक इंग्लिशमध्ये जर त्याचा शब्द शोधण्यासाठी गेला शून्यताचा, तर नथिंगनेस हा एक शब्द आपल्याला मिळतो. सो पण नथिंगनेस हा काही फारसा छान वर्ड नाही आहे, म्हणून त्यांनी काय केलं आहे, या नथिंगनेसमध्ये नोच्या नंतर डॅश केलेलं आहे. एरवी तुम्ही इंग्लिश डिक्शनरीमध्ये पाहिलात तर नथिंगनेस हा पूर्ण जॉईंट वर्ड दिसेल, पण इथे त्यांनी नो आणि इथे मध्ये डॅश केलेला आहे. सो थोडा हा चेंज केलेला आहे. सो आणि त्याला त्यांनी एक मिनिंगफुल वर्ड बनवलेला आहे. तर त्यांचं म्हणणं असे, नथिंगनेस म्हणजे काहीच नाही असा अर्थ होत नाही, तर काहीही नसताना बरंच काही आहे किंवा सर्व काही आहे, इट्स ऑल, असं की द नथिंग इज नॉट जस्ट अ नथिंग, इट इज ऑल, असं त्यांचं म्हणणं आहे. की यामध्ये सगळ्या पॉसिबिलिटीज ओपन आहेत तुम्हाला. या नथिंगने हे सगळ्यात पोटेन्शियल आहे, ॲब्सोल्यूट पोटेन्शियल आहे. ही जर शून्यता माणसाला गाठता आली तर ते काहीही आपण मॅनिफेस्ट करू शकतो, कारण यामध्ये सगळ्या प्रकारचं पोटेन्शियल आहे. सगळं काही जे आपल्याला हवं आहे ना, ते ह्या नथिंगनेसमध्ये आहे. निसर्गाच्या सुरुवातीला, निसर्गाच्या एक म्हणतात ना की त्यांचं असं म्हणणं आहे की ही शांतता कुठे माहिती आहे का, ही सर्वत्र आहे. कॉस्मॉसमध्ये हीच शांतता आहे, आपण जर पाहिलं तर ओशोंचं असं म्हणणं आहे की अगदी सुरुवातीला जेव्हा सगळं युनिवर्स निर्माण झालं, त्यावेळीसुद्धा नेचरच होतं. आणि आयुष्याच्या एक एंडिंगलासुद्धा नेचरच राहणार आहे. सो इन बिटवीन आपण माणसांनी सगळ्या गोष्टी मेस केलेल्या आहेत, असं त्यांचं म्हणणं आहे. की हे जे आहे ना, हे जे पोटेन्शियल आहे ना, हे सुरुवातीपासून होतं आणि शेवटपर्यंत राहणार आहे. हे कॉस्मॉसमध्ये पूर्वीपासून होतं, जेव्हा एक युनिवर्स तयार नव्हतं झालेलं, तेव्हासुद्धा ही एक पोकळी आहे, ही शांतता आहे इनफॅक्ट. सो ती सुरुवातीपासून होती आणि एंडिंगपर्यंत राहणार आहे. इन बिटवीन आपण जे काही केलेलं आहे, आपण एक चिंता करतो, काळजी करतो, आपण फार ॲम्बिशियस होतो, ह्या सगळ्या प्रकारच्या एक इमोशन्स आपण स्वतः माणसांनी क्रिएट केलेले आहे.
सो ह्या नथिंगनेसमध्येच आपली जी आयुष्याची जर्नी आहे ना, ही नथिंगनेसपासून नथिंगनेसपर्यंतच आहे. म्हणजे सुरुवात यांनीच झालेली आहे आणि एंडसुद्धा यांनीच होणार आहे. सो एक ही जी शून्यता आहे ती आपल्या आयुष्यामध्ये जर आपल्याला आणता आली तर आपण बरंच काही पोटेन्शियल मिळवू शकतो आणि काहीही मॅनिफेस्ट करू शकतो जे आपल्याला हवं आहे. आपल्याला कुठल्याही प्रकारच्या चिंता किंवा काळजी करण्याची गरज नाही, अँक्शियस होण्याची गरज नाही आहे. आपल्याला या गोष्टी सहजपणे प्राप्त होतील जर आपण ही स्टेट ऑफ माइंड आपण निर्माण करू शकलो, असं त्यांचा ह्या कार्डच्या मागे उद्देश आहे. सो आता आपलं हायरोफंट हे कंप्लीट झालेलं आहे. उद्या आपण लवर्सचं कार्ड पाहणार आहोत. सो कसं वाटलं ते सांगा. लेक्चर्स आवडलं असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असंच पाहत राहा.